ब्लाऊजचं हे बघणार आहोत। काय होतं तुम्हाला ब्लाऊजचं फिटिंग हे प्रॉपर येत नाही बऱ्याच ताईंना, कारण त्यांचं मोजणं व्यवस्थित परफेक्ट होत नाही। तर ब्लाऊजचं फिटिंग करताना कशा पद्धतीने आपण माप मोजायचं ते बघणार आहोत। तुमच्या समोर मी इथे कटोरी ब्लाऊज घेतला आहे, आपण ते ब्लाऊज आता सध्या उलटा करून घेऊया, म्हणजे तुम्हाला फिटिंग करताना कशी माप टाकायची हे लक्षात येईल। ब्लाऊज उलटा करून घेतलेला आहे। ज्यावेळेस आपण ब्लाऊजचं फिटिंग करतो त्यावेळेस फिटिंग करताना सगळ्यात महत्त्वाचं पहिले दंडघेराचं माप पहिले आखून घ्यायचं। जो तुमचा दंडघेर आहे, तुमच्या मापाचं जे दंडघेराचं माप तुम्ही ब्लाऊज वरून घेतलेलं आहे ते अर्धच माप आपल्याला इथे घ्यायचं आहे। मग ज्या इथे घडीची बाजू आहे, घडीच्या बाजूकडनं ही शिवणाची बाजू, इकडनं टेप सरळ धरा आणि जो तुमचं दंडघेराचं माप आहे तिथे मार्किंग करा। आता माझा अर्धा दंडघेर आहे 6 इंच, मग मी हे चॉकने 6 इंचावर मार्किंग करून घेणार। त्यानंतर आपल्याला घ्यायचं छातीचं माप घ्यायचं। मग छातीचं माप आणि कमरघेराचं माप, मग ते कसं घ्यायचं हे बघूया। आता इथे दंडघेराचं माप आपण मोजून घेतलेलं आहे, मग त्यानंतर छातीचं माप मोजायचं। छातीचं माप मोजताना कधी पण हुक पट्टीकडनंच माप मोजा, म्हणजे तुमचं ब्लाऊज बिघडणार नाही। हुक पट्टीकडनं माप मोजताना काय करायचं, हुकाच्या बाजूला असं टेप धरायचा आणि आपलं जे माप आहे छातीचा चौथा भाग हे माप आपल्याला घ्यायचं। आता 42 छातीचं आहे ना, मग 10.5 इंचावर इथे मार्किंग आलं। हे 10.5 इंचाचं मार्किंग, हे 6 इंचाचं मार्किंग। टेपने हे अंतर सरळ आखून घ्या आणि याच्यावरच आपल्याला शिवण करायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला आता कमरघेराचं अंतर मोजायचं। मग कमरघेर टेपने मोजून घ्यायचा, किंवा तुमचं जे कमरघेराचं अंतर आहे त्याचा चौथा भाग तुम्हाला इथे हुकपट्टीपासून घ्यायचा। हुकपट्टी पूर्ण तुम्हाला घ्यायची आहे। मग 8.5 इंचावर इथे माझं मार्किंग येणार आहे। मी इथे या ठिकाणी 8.5 इंचाचं मार्किंग घेणार। माझा कमरघेर होता 34 इंच, मग 34चा चौथा भाग आला 8.5 इंच। मग हे 8.5 इंचावर मी इथे मार्किंग केलं आणि हे अंतर सरळ जोडून घेतलेलं आहे। म्हणजे तुम्ही हे खडूचं असं मार्किंग केलं बरोबर आपली शिवण सरळ तयार होतं। बऱ्याच वेळेस ताईंचं काय होतं, आकार हा व्यवस्थित येत नाही, मग काखेच्या भागामध्ये ब्लाऊज फुगतो, ह्या बाजूला चुन्या पडतात। तसं होऊ नये। छातीचा चौथा भाग, कमरघेराचा चौथा भाग आणि दंडघेराच्या निम्म असं हे मार्किंग आखून घ्या। आणि हे जे आखलेलं मार्किंग आहे त्यावरच तुम्हाला शिवण करायचं आहे, म्हणजे तुमचं ब्लाऊजचं फिटिंग बिघडत नाही। हे झालं हुक पट्टीच्या बाजूकडनं। हेच तुम्ही आयपट्टीच्या बाजूकडनं ज्यावेळेस तुम्हाला फिटिंगचं माप मोजायचं आहे त्यावेळेस हे तसंच करायचं। फक्त एक बदल काय करायचा, आयपट्टी सोडून आपल्याला माप मोजायची आहेत। ही जी आयपट्टी आहे ती आयपट्टी सोडून द्यायची आणि मग इथून आपल्याला ही सगळी माप टाकायची आहेत। इथे आला छातीचा चौथा भाग 10.5 इंचाचं मार्किंग, इथे आलं कमरघेराचा चौथा भाग 8.5 इंचाचं मार्किंग। हे अंतर जोडून घ्या, सगळं चॉकने मार्किंग करून घ्या, म्हणजे तुमचं शिवण परफेक्ट तयार होईल। आणि इथे टाकायचं दंडघेराच्या निम्म माप। जे दंडघेराचं माप आहे, पूर्ण दंडघेर 12 इंच आहे, निम्मा दंडघेर आला 6 इंच। हे बघा, हे चॉकने आखून घेतलं म्हणजे आपलं शिवण बरोबर अगदी सरळ तयार होतं। सेम अशाच पद्धतीने फिटिंग करताना माप मोजा। आणि हे झालं मेन फिटिंग। त्यानंतर आतल्या बाजूला पाव इंचावर पुन्हा इथे एक फिटिंगची टीप मारा, पुन्हा इथे एक फिटिंगची टीप मारा, म्हणजे साधारण 4 शिलाई ब्लाऊजला आतमध्ये द्या, म्हणजे जेणेकरून उसवून फिट झाला असेल तर ब्लाऊज उसवून आपल्याला आतल्या टिपेवर ठेवता येतो। कमीत कमी ब्लाऊजला 4 शिलाई तरी आतल्या बाजूला तुम्ही एक्स्ट्रा द्या, म्हणजे तुमचा ब्लाऊज सुपर शिवला जातो आणि समोरच्या कस्टमरला पण तो तुमचा ब्लाऊज आवडतो। अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही हुक पट्टीकडनं आयपट्टीकडनं दोन्ही बाजूने माप मोजा आणि अशा पद्धतीने हे ब्लाऊजचं फिटिंग करा। आणि ब्लाऊजचं फिटिंग करताना तुम्हाला अजून काही अडचणी वाटतात का, कुठल्या प्रकारच्या ब्लाऊजच्या फिटिंगला तुम्हाला काय अडचण आहे ते कमेंट करा, त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया। आणि हे माप तुम्हाला समजलंय की नाही तेही सांगत चला। काय होतं, बऱ्याच वेळेस ब्लाऊजचं फिटिंग आपण परफेक्ट करत नाही, त्यामुळे आपला ब्लाऊज बिघडतो, अंगात तो परफेक्ट बसत नाही। सेम अशाच पद्धतीने ब्लाऊजचं फिटिंग करा। नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।